अंबरनाथमधल्या प्राचीन शिवमंदिरात वालधुनी नदीचं पाणी, शिवलिंगही पाण्याखाली गेलं। परिसरातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। अलिबागजवळील कुलाबा किल्ला परिसरात मालवाहू जहाज भरकटलं। JSW कंपनीचं जहाज अचानक बिघाड झाल्यानं बंद पडल्याची माहिती। तुफान पावसामुळे मुंबईतली विमानसेवा विस्कळीत। इंडिगोच्या 5 विमानांचं लँडिंग, 5 विमानांचं उड्डाण रद्द, तर एअर इंडियाच्याही एका विमानाचं उड्डाण रद्द। राज्यामध्ये 1 जूनपासून आजपर्यंत सुमारे 619 मिलीमीटर पाऊस। मान्सूनमध्ये आतापर्यंत 97 जणांचा मृत्यू, 132 जण जखमी। शरद पवारांचा उद्या आणि परवा छत्रपती संभाजीनगरचा दौरा। उद्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला हजेरी लावणार, तर 27 तारखेला कार्यकर्ता मेळाव्याला हजेरी। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय। नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूरमध्ये कांदा महाबँक उभारणार। अणुऊर्जेच्या सहाय्याने कांद्याची नासाडी थांबवणार, सूत्रांची माहिती। दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी सरकारचा कठोर निर्णय। भेसळ करणाऱ्यांवर कारवाईसाठी MPDAच्या धर्तीवर कायदा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना राबवण्यास मान्यता। 7.5 HP पर्यंत कृषी पंप वापरणाऱ्या राज्यातल्या 44,02,000 शेतकऱ्यांना 5 वर्षांसाठी वीज मोफत मिळणार। नीट प्रकरणी अटकेत असलेल्या लातूरमधल्या 3 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ। आपलं म्हणणं मांडण्यासाठी CBIने मागितला मंगळवारपर्यंतचा वेळ। यंदाही गोविंदांना शासकीय विमा कवच। गोविंदांच्या विमा संरक्षणाला सरकारची मान्यता। 75,000 गोविंदांना 10 लाख रुपयांचं विमा संरक्षण मिळणार। ST पास थेट तुमच्या शाळेत योजनेला उदंड प्रतिसाद। केवळ 12 दिवसात 4,03,294 विद्यार्थ्यांनी घेतले पास। या योजनेमुळे विद्यार्थ्यांना STचे पास थेट शाळेत वितरित करण्यात आले। माजी सैनिकांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। तर खारघरमध्ये होणाऱ्या विश्रामगृहाचं काम तातडीने सुरू करण्याचेही मुख्यमंत्र्यांचे निर्देश। गडचिरोली पोलिसांचे C60 कमांडो जवानांचं पाण्याच्या प्रवाहातून नक्षलविरोधी अभियान, व्हिडिओ समोर। चीनच्या उत्तर पश्चिम भागात मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान, घरं आणि रस्ते पाण्याखाली। फिलिपाईन्समध्ये आलेल्या वादळामुळे राजधानी मनिलामध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती। वादळामुळे 13 जणांचा मृत्यू, जवळपास 6 लाख लोक बेघर। इस्रायली लष्कराची गाझापट्टीत कारवाई, लष्कराकडून व्हिडिओ शेअर। खान युनिसमधील गुप्तचर माहितीच्या आधारे कारवाई। रशियाला शस्त्र पुरवणार नसल्याचं चीनचं आश्वासन, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची माहिती। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।